नमस्कार मित्रांनो, मी सचिन द्रवेकर म्हणजे तुमचाच सचिन भाऊ आणि तुम्ही बघताय माझं यूट्यूब चॅनल हाय नागपूर. मित्रांनो, आज मीडियामध्ये नागपूरच्या सर्व वर्तमानपत्रामध्ये एक ठळक बातमी आलेली आहे. ती म्हणजे की दूषित पाण्यामुळे 9 झोनमधील 4 लाखांवर रहिवाशांचं जे आरोग्य आहे ते धोक्यात आहे आणि हे प्रकरण आता न्यायालयाच्या दारात गेलेलं आहे. म्हणजे दूषित पाण्यामुळे ज्या 9 झोनमधील 4 लाख रहिवाशांचं आरोग्य धोक्यात आलं होतं, त्याची आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं गंभीर दखल घेतलेली आहे आणि या संदर्भात आवश्यक आदेश देण्यासाठी नागपूर खंडपीठाने म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वतःच जनहित याचिका दाखल केली आहे. तसेच याचिकेचे कामकाज पाहण्यासाठी ॲडव्होकेट इशिका महादुले याची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती केलेली आहे. या प्रकरणावर गुरुवारी न्यायमूर्तीद्वय अनिल किलोर व राज वाकोडे यांच्यापुढे सुनावणी झाली. मित्रांनो, आता हे प्रकरण दूषित पाण्याचं जे प्रकरण आहे हे आता न्यायालयाच्या दारात गेलेलं आहे. जवळपास 5 दिवसाआधीच मीडियामध्ये पण याच्या बातम्या आल्या होत्या, संपूर्ण वृत्तपत्रामध्ये आल्या होत्या आणि त्याच्यावर आपण एक स्पेशल व्हिडिओ पण केला होता आणि त्याच्यावर आपण चर्चा पण केली होती की किती गंभीर हे प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये जवळपास 4 लाख लोक बाधित होतात आहेत दूषित पाण्यामुळे. हायकोर्टाने तर हे प्रकरण आता गंभीरपणे घेतलेलं आहे. त्यांनी याचिका स्वतःच दाखल करून घेतली आहे आणि त्याच्या आता या प्रकरणाची चौकशी होणार आहे. मित्रांनो, हायकोर्ट किती किती प्रकरणं घेणार, म्हणजे आपण कुठपर्यंत वाट पाहणार. जोपर्यंत हायकोर्ट कुठेही आपलं सुओमोटो याचिका दाखल करून घेत नाही तोपर्यंत आपण शांत राहणार आहे का? म्हणजे आता नुकत्याच काही दिवसांच्या बातम्यामध्ये जर तुम्ही बघा तर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने इलेक्ट्रिक पोल रस्त्यावर जे येतात त्याच्याविरुद्ध याचिका दाखल करून घेतली होती आणि आता नागपूर शहरातले सगळे जे इलेक्ट्रिक पोल जे आहे जे रस्त्याच्या मध्ये येत होते आणि ज्याच्यामुळे वाहतुकीला अडथळा होत होता ते काढण्याचं काम सुरू झालेलं आहे. याच्या आधी संत गतीने काम चालू होतं, कोणी कोणाचं ऐकायला तयार नव्हतं. म्हणजे हे प्रतापनगरमधले जे इलेक्ट्रिकचे पोल होते आमच्या प्रतापनगरमध्ये 3-4 ठिकाणी असे इलेक्ट्रिकचे पोल होते जे वाहतुकीला अडथळा आणत होते. जवळपास 2-2.5 वर्षापासून हे प्रकरण चालू होतं पण कोणी ऐकत नव्हतं. जसं न्यायमूर्ती अनिल किलोर सरांनी याच्याबद्दल एक प्रकरण हे आणलं आणि माझे अत्यंत जवळचे मित्र उज्ज्वल देशपांडे यांना त्याच्या न्यायालयीन मित्र म्हणून अपॉइंट केलं होतं. तर हे प्रकरण आम्ही त्यांच्याकडे जेव्हा हस्तगत केलं त्याच्यानंतर इमिजिएटली जे निर्देश पास झाले मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाद्वारे त्याच्यामध्ये सगळे इलेक्ट्रिक पोल प्रतापनगर तर पूर्णपणे मोकळा झाला. बाकीच्या ठिकाणचं काम चालू आहे. याच खंडपीठाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जे मोठे मोठे वृक्ष जे आहेत जे सिमेंट रोडच्या कामामुळे जे चोक झाले होते त्यांना चोक करायचे आदेश दिले. आता ते चोक करायचे काम चालू आहे. तुम्ही रस्त्याने जात असाल, कधी प्रतापनगरच्या रोडने गेलात तर सिमेंट रोडवर जेवढे मोठे मोठे झाडं होते जे चोक झाले होते पूर्ण सिमेंटनी त्यांना मोकळं करण्याचं काम चालू आहे. एक मेजर उदाहरण म्हणजे खामला रोडवर जो मोठं एक पिंपळाचं झाड होतं ज्याच्या बाजूला आधी एक मंदिर होतं, ते मंदिर तर काढण्यात आलं होतं आणि त्या मोठा ओटा होता, जो ओटा तर रस्त्याच्या मध्ये येत होता तर तोही ओटा काढण्यात आलेला आहे. असे बरेचसे कामं मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ करत आहे. पण आपण काय करत आहे, प्रश्न हा आहे की आता हे दूषित पाण्याचं प्रकरण बघा. दूषित पाण्याचं प्रकरण महापौरांच्या मीटिंगमध्ये समोर आलं.
तिथे असं कळलं की या जवळपास 9 झोनमध्ये 50 वस्त्या ज्या अशा आहेत की जिथे दूषित पाणी पुरवठा होतो आहे. म्हणजे महाराष्ट्र टाइम्सने तर चक्क मोठी बातमी दिली होती की बापरे, तब्बल 50 वस्त्यांमध्ये दूषित पाणी. आणि या संदर्भात आपण एक व्हिडिओ पण केला होता की हे दूषित पाणी म्हणजे प्रकरण किती गंभीर आहे. इंदोरसारखं नागपूरची हालत झाली नाही पाहिजे, म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने ती आपली एक याचिका दाखल करून घेतलेली आहे. आता या प्रकरणामध्ये बघा, लक्ष्मीनगर झोनमध्ये एक वस्ती प्रभावित आहे. त्याच्यामध्ये जवळपास 49,783 नागरिक बाधित होतात आहे. धरमपेठमध्ये 3 वस्त्या आहे, जवळपास 46,029 नागरिक बाधित होतात आहे. धंतोली झोनमध्ये एक वस्ती आहे, जवळपास 30,505 रहिवासी बाधित होतात आहे. नेहरूनगरमध्ये 5, 48,677 नागरिक. गांधीबागमध्ये 6 वस्त्या, 29,169. सतरंजीपुरामध्ये 15 वस्त्या, 56,024 नागरिक त्याच्यामध्ये रहिवासी जे आहेत तिथले ते बाधित होतात आहे. लकडगंजमध्ये जवळपास 10 वस्त्यांमध्ये 60,142. आसीनगरमध्ये 7 वस्त्यांमध्ये 60,142. आणि मंगळवारी झोनमध्ये 3 वस्त्यांमध्ये 34,628. असे जवळपास 4 लाख नागरिक याच्यामध्ये बाधित होतात आहे. म्हणजे यांच्याकडे दूषित पाणी पुरवठा होतो आहे. काल एका कार्यक्रमात मी एका कार्यक्रमामध्ये एक पॉलिटिकल ॲनालिस्ट म्हणून मी हजर होतो नागपूर टुडे चॅनलवर. तिथे हा प्रश्न त्या होस्टनी, नागपूर शहराचे जे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहे त्यांना दयाभैया तिवारींना विचारला की हे दूषित पाण्याचं प्रकरण आहे आणि याच्यामध्ये आपण काय करतो आहे. तर त्यांनी त्याचं सविस्तर उत्तर दिलं. पण ते उत्तर कुठंतरी मित्रांनो, मला असं वाटतं की एक भारतीय जनता पार्टी म्हणजे नागपूर महानगरपालिकेची साईड ठेवण्यासाठी झालं होतं. त्यांनी सांगितलं की OCW आता काम करते आहे, नागपूर महानगरपालिका त्याच्याकडे लक्ष ठेवून आहे, काम करत आहे. पण मित्रांनो, मला असं वाटतं की OCW आणि नागपूर महानगरपालिका यांच्या कर्मचाऱ्यांनी जसं हे प्रकरण गंभीर समजून मुंबई उच्च न्यायालयाने हातात घेतलं आहे आणि आता त्यांचे जे न्यायालयीन मित्र आहे ते ज्या प्रकरणाची चौकशी करतील तशा प्रकारे आता फील्डवर जाऊन काम करण्याचा वेळ आलेली आहे. तुम्हाला एक किस्सा सांगतो. एक माजी आयुक्त नागपूर महानगरपालिकेची, आता नाव सांगत नाही मी, तर ते त्यांच्या एका मीटिंगमध्ये बसलो होतो मी. तर त्या मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं, असंच एक प्रकरण गंभीर प्रकरण होतं दूषित पाण्याचं एका वस्तीमध्ये. तर त्यांनी सांगितलं की अशा वेळेस आम्ही ते कुठल्या तरी एका जिल्ह्याचे जेव्हा जिल्हाधिकारी होते तेव्हा म्हणे की आम्ही पूर्ण टीम त्या गावामध्ये जाऊन बसवत होतो आणि संपूर्णपणे ते जोपर्यंत त्याचं निराकरण होत नाही तोपर्यंत आम्ही तिथे बसून राहायचो. आमची सोशल वेलफेअर टीम म्हणा की बाकीची टीम म्हणा, हे सगळे ते काम करायचे. तसं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की नागपूरमध्ये असं जर कुठल्या भागामध्ये दूषित पाण्याचा प्रॉब्लेम झाला तर त्या वस्तीमध्ये त्या झोनची संपूर्ण टीम 24 तास अवेलेबल झाली पाहिजे. म्हणजे फील्डवर काम केलं पाहिजे. ऑफिसमध्ये बसून लॅपटॉपवर दूषित पाण्याचा हे आहे समस्या आहे ती रिझॉल्व्ह होणार नाही. ती रिझॉल्व्ह होणार नाही की बस एक कंप्लेंट टाकली मग स्टेटस रिपोर्ट आणि हे ते त्यांनी ती रिझॉल्व्ह होणार नाही. त्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना, सर्व लोकांना फील्डवर जावं लागेल आणि जोपर्यंत फील्डवर जाऊन ह्या सगळ्या समस्या रिझॉल्व्ह करत नाही तोपर्यंत या समस्या तशाच राहतील. त्याच्यामुळे आता तरी जागे व्हा. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला सुद्धा याच्यावर स्वतः याचिका दाखल करावं लागत आहे. म्हणजे प्रकरण किती गंभीर आहे. महापौरांनी तर तुम्हाला निर्देश दिलेलेच आहेत नागपूर महानगरपालिकेला की येत्या 7 दिवसामध्ये याचे काय तुम्ही निराकरण करता ते करा लवकरात लवकर.